मुलांना आता आपण पुढची संकल्पना पाहणार आहोत. सहमूळ संख्या म्हणजे काय? आपण सहमूळ संख्या समजून घेणार आहोत. आता बघा, दादा म्हणतो 12 व 18 या संख्यांचे सगळे विभाजक सांगा. 12 व 18 या संख्येचे विभाजक सांगायचे. तर अंजू सांगते मी 12 चे विभाजक सांगते. 1, 2, 3, 4, 6 आणि 12. मंजू म्हणते मी 18 चे विभाजक सांगते. 1, 2, 3, 6, 9 आणि 18. तर विभाजक म्हणजे काय आपल्याला माहिती आहे मुलांना, की विभाजक म्हणजे काय, की त्या संख्येला कुठल्या संख्येने भाग जातो. तर नक्कीच 12 या संख्येचे विभाजक आहे 1, 2, 3, 4, 6 आणि 12. म्हणजे या सर्व संख्यांमध्ये 12 ही संख्या येते. यांच्या पाढ्यांमध्ये 12 ही संख्या येते. तर बघा, 18 चे विभाजक मंजूने सांगितलेले आहेत 1, 2, 3, 6, 9 आणि 18. तर आपण पाहूया मुलांनो. दादा म्हणतो आता 12 व 18 या दोन संख्यांचे सामायिक विभाजक शोधा. आता सामायिक विभाजक म्हणजे काय बघूया. अंजू म्हणते सामायिक म्हणजे काय. तर दादा उत्तर देतात मुलांनो, 1, 2, 3, 6 हे सामायिक विभाजक दोन्ही गटात आहे. म्हणजेच 1, 2, 3, 6 हे 12 व 18 चे काय आहेत, सामायिक विभाजक आहे. बघा, आपण जर बघितलं तर 1 ही संख्या 18 व 12 या दोन संख्येचे विभाजक आहे. त्यानंतर 2 च्या पाढ्यामध्ये 18 ही येतात आणि 12 ही येतात. म्हणजे 2 ही संख्या सुद्धा काय आहे, विभाजक आहे. 3 ही संख्या सुद्धा विभाजक आहे. 3 मध्ये 12 आणि 18 3 च्या पाढ्यामध्ये येतात, पटीतील संख्या आहे. 6 हे सुद्धा काय आहे, 12 व 18 चे विभाजक आहे. तर हे सामायिक विभाजक या दोन्ही संख्यांचे आहे, म्हणजे सामायिक विभाजक आहेत. आता 10 व 21 या संख्येचे विभाजक सांगा. आता 10 चे विभाजक सांगायचे आणि 21 चे विभाजक सांगायचे. तर बघा, 10 चे विभाजक कोणते, 1, 2, 5 आणि 10 संजूने सांगितले. मंजूने 21 चे विभाजक सांगितले की 1, 3, 7 आणि 21. तर बघा, दादाने सांगितलं विभाजकाच्या या दोन गटांमध्ये कोणते विभाजक सामायिक आहेत. तर फक्त बघितलं तर हा एक सामायिक आहे. बघा, आपण जर बघितलं, निरीक्षण केलं तर यामध्ये फक्त हा एक काय आहे, सामायिक आहे. 10 आणि 21 च्या विभाजकामध्ये संजू म्हणतो फक्त एक हा विभाजक आपल्याला सामायिक दिसतोय. बघा, अगदी बरोबर. आपण पुढे पाहूया मुलांना. दादा जो आहे मुलगा, तो त्या मुलांना विचारतो फक्त एक हा एकच सामायिक विभाजक असणाऱ्या दोन संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. म्हणजे ज्या संख्यांचा विभाजक फक्त एक आहे, म्हणजेच 10 व 21 या संख्या सहमूळ संख्या आहेत. पण 12 व 18 यांचे सामायिक विभाजक 1, 2, 3 व 6 म्हणजेच एकापेक्षा जास्त आहेत. म्हणून 12 व 18 या सहमूळ संख्या नाहीत. ज्यांचे विभाजक फक्त एक आहे त्या दोन संख्या काय असतात, सहमूळ संख्या असतात. पण ज्यांचे विभाजक 2 नाही, बघा 2 नाही, ते काय आहेत, सहमूळ संख्या नाही. उदाहरणार्थ आपण पाहिलं होतं की 8 व 10 या संख्या सहमूळ संख्या आहेत की नाही ते आपल्याला काय करायचंय, शोधायचं आहे. आता आपण आधी जे बघितलं ते कसलं बघितलं होतं, 12 व 18 या संख्या सहमूळ आहेत की नाही पाहिलं होतं, बरोबर. मग त्या सहमूळ संख्या नाहीयेत. पण आता आपल्याला काय करायचं, 8 आणि 10 या दोन संख्या दिलेल्या आहेत आणि या दोन संख्या काय आहेत, सहमूळ आहेत की नाही ते ओळखायचं आहे. 8 चे विभाजक, आता बघा मंजूने 8 चे विभाजक सांगितलेले आहे 1, 2, 4 आणि 8. मग 10 चे विभाजक काय, 1, 2, 5, 10. आता यामध्ये दोन संख्या सेम आहेत, 1 आणि 2. हे दोन विभाजक सामायिक आहेत. म्हणून 8 व 10 या सहमूळ संख्या नाहीत. बघा, सहमूळ संख्या म्हणजे काय, की ज्याचे विभाजक फक्त एक असेल. म्हणजे अशा दोन संख्या की ज्यांचे विभाजक किती असेल मुलांनो, एक असेल. पण इथे आपण उदाहरण पाहिलं 8 व 10 या दोन संख्या सहमूळ संख्या आहेत की नाही आहेत. तर आपण 8 चे विभाजक इथे बघितलेले आहेत मुलांनो. बघा, हे काय आहेत, 8 चे विभाजक आहे 1, 2, 4 आणि 8. 10 चे विभाजक आपण पाहिलेले आहे 1, 2, 5 आणि 10. मग या दोन संख्यांमध्ये हे दोन समान आहेत, हे दोन समान आहेत, बरोबर. बघा,
हे जे 2 आहेत ते समान आहेत, हे 2 समान आहे. म्हणजेच 1 आणि 2 हे 2 विभाजक आपल्याला काय मिळालेले आहे, ते सामायिक मिळालेले आहे. म्हणून 8 व 10 या संख्या सहमूळ संख्या नाहीत मुलांनो, लक्षात ठेवायचं आहे. समजलंय मुलांना सहमूळ संख्या म्हणजे काय? नक्कीच आपण पुढे जाऊया. मूळ संख्या शोधण्याची इराटोस्टेनिसची पद्धत. मूळ संख्या शोधण्याची इराटोस्टेनिसची पद्धत आपण पाहूया मुलांना आज, की काय पद्धत आहे मूळ संख्या कशी शोधायची. तर बघा, इराटोस्टेनिस हा गणिती इसवी सनापूर्वी सुमारे 250 वर्षापूर्वीच्या काळात ग्रीसमध्ये होऊन गेला. त्याने मूळ संख्या शोधण्याची एक पद्धत शोधून काढली. त्या पद्धतीलाच इराटोस्टेनिसची चाळणी असे म्हणतात. या पद्धतीने 1 ते 100, 1 पासून 100 पर्यंतच्या संख्यांचं काय करता येतं, आपल्याला त्या संख्यांमधील मूळ संख्या शोधता येतात. बघूया आपण मूळ संख्या कशा प्रकारे शोधतात ते पाहूया. आता बघा, इथे 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिलेल्या आहेत. बघा, 1 ही संयुक्त संख्या नाही किंवा मूळ संख्या ही नाही. 1 ही जी संख्या आहे तिच्या भोवती अशी खूण करा. आता आपण तिच्या भोवती कशी खूण केलेली आहे बघा. 1 ही संयुक्त संख्या ही नाहीये आणि मूळ संख्या ही नाहीये, म्हणून आपण बॉक्स छोटा चौकोन इथे काढलेला आहे. बघा, 2 ही मूळ संख्या आहे म्हणून तिच्या भोवती वर्तुळ म्हणजेच सर्कल काढूया. 2 ही काय आहे, मूळ संख्या आहे. नंतर 2 ने विभाज्य असलेल्या सर्व संख्या रेघा मारून बाद करा. आता 2 ने विभाज्य म्हणजे 2 ने ज्या संख्यांना भाग जातो त्या संख्या काय करायच्या आहेत, आपल्याला कट मारायचे आहे. तर इथे बघितलं असेल तुम्ही की 2 या संख्येचे विभाज्य बघा 4 आहेत जे आपण कट केली आहे. 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 26, 28, 30, 32, 34, 36, 38, 40, 42, 44, 46, 48 आणि 50, 52, 54, 56, 58, 60, 62, 64, 66, 68 आणि 70 अशा पद्धतीने या 100 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत ज्या 2 ने विभाज्य आहे म्हणजे 2 ने त्या संख्यांना भाग जातो अशा संख्या कट केलेल्या आहेत. मुलांना रेघा मारून काय केलेलं आहे, बाद करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. आपण पुढे पाहूया. येथे 100 पैकी जवळजवळ निम्म्या संख्या मूळ संख्या असणार नाहीत. आता ज्या आपण कट केल्या त्या मूळ संख्या नाहीत जास्त. आता 2 नंतर येणारी ही जी 3 आहे बरोबर, 2 नंतर 3 ही संख्या येते मुलांनो आणि 3 ही संख्या काय आहे, पहिली संख्या आहे जी मूळ संख्या आहे. ती काय आहे, मूळ संख्या आहे. 3 भोवती वर्तुळ काढा. आता 3 भोवती वर्तुळ काढले आपण आणि 3 ने विभाज्य असलेल्या सर्व संख्या काय करायच्या आहेत, रेखा मारून बाद करायच्या आहे. आता 3 ने विभाज्य असणाऱ्या मग 3 नंतरची बाद न झालेली संख्या 5 ही पहिली संख्या काय आहे, मूळ संख्या आहे. मग मूळ संख्या कशी शोधली तर 3 ने भाग जाणारा बरोबर 3 चे विभाज्य असणाऱ्या संख्या खोडून टाकल्या. त्याच्यानंतर 3 नंतर ही 5 ही संख्या उरली होती. मग आता 5 बघा 3 नंतरची 5 ही पहिली संख्या काय आहे, मूळ संख्या आहे. समजतंय का मुलांना? बघा 5 भोवती वर्तुळ काढा. आता 5 या संख्येचा आपण बघणार आहोत. 5 ने विभाज्य असलेल्या सर्व संख्या काय करायच्या आहेत, खोडून टाकायच्या आहेत. 5 नंतर 7 ने पहिली संख्या म्हणजे 7 ही संख्या काय आहे, मूळ संख्या आहे. मग 7 भोवती आपण वर्तुळ केलं आहे. 7 ते विभाज्य असलेल्या सर्व संख्या रेघा मारून बाद केल्या. त्यानंतर 7 याप्रमाणे करत गेल्यास 1 ते 100 पैकी प्रत्येक संख्येभोवती वर्तुळ तरी असेल किंवा ती बाद झालेली असेल. बघा अशा काही संख्या दिसतील काय असेल, वर्तुळ असेल त्याच्या बाजूला काय असेल, वर्तुळ असेल किंवा बाद झालेल्या असतील. म्हणजे ज्या संख्यांभोवती वर्तुळे काढली आहेत त्या संख्या 2 बघा आता 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97
या संख्या काय आहेत मुलांनो? मूळ संख्या आहेत. या सर्व संख्या मूळ संख्या आहेत. तर ज्या मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो, ज्या दोन संख्यांमध्ये 2चा फरक असतो, त्या संख्यांना जुळ्या, बघा ज्या दोन जुळ्या मूळ संख्या असे म्हणतात. आता ज्या संख्यांमध्ये 2चा फरक आहे त्या संख्या काय आहेत? जुळ्या मूळ संख्या आहेत. त्यांना जुळ्या मूळ संख्या म्हणतात. 1 पासून 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये जुळ्या मूळ संख्यांचा 8 जोड्या इथे आपल्याला दिसत आहेत. जसे 3 व 5, बघा 3 व 5, 5 व 7, 11 व 13, 17 व 19, 29 व 31, 41 व 43, 41 व 43. त्यानंतर बघा मुलांनो 59 व 61, 71 आणि 73. बस या संख्या काय आहेत? जुळ्या मूळ संख्या आहेत. त्यांना जुळ्या मूळ संख्या असे म्हणतात. अशा पद्धतीने हा जो 1 ते 100च्या मूळ संख्या कशा शोधायच्या ती पद्धत तुम्हाला लक्षात आली असेल. आता या पाठाचा सारांश आपण पाहणार आहोत मुलांनो, की नक्कीच या पाठामध्ये आपण कसला अभ्यास केलेला आहे, कुठले घटक आपण अभ्यासलो आहोत, तर ते पाहणार आहोत. या प्रस्तुत पाठामध्ये आपण आज पाहिलं की विभाज्य म्हणजे काय, विभाज्यतेच्या कसोट्या कोणत्या आहेत, मूळ संख्या, संयुक्त संख्या आणि सहमूळ संख्या म्हणजे काय, तसेच मूळ संख्या शोधण्याची एक वेगळी पद्धत आपण इथे अभ्यासली आहे. नक्कीच मुलांनो हे प्रकरण तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात असेल. आजच्या भागामध्ये आपण काय करणार आहोत की या प्रकरणावर आधारित काही सराव प्रश्न आहेत ते आपल्याला इथे सोडवायचे आहेत. तर बघा सराव प्रश्न सोडवताना आपल्याला एक प्रश्न दिलेला असेल आणि त्या प्रश्नाखाली 2 पर्याय आपल्याला दिलेले असतील मुलांनो. तर तुम्हाला काय करायचे की योग्य पर्याय कोणता आहे ते मला सांगायचं आहे. आपण सराव प्रश्न सोडवायला सुरुवात करूया. बघा पहिला प्रश्न आपल्याला स्क्रीनवर दिलेला आहे. ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्या टिंबटिंबने विभाज्य असतात. आपल्याला पर्याय दिलेले आहे मुलांनो. पहिला पर्याय आहे 2 आणि दुसरा पर्याय आहे 3. तर नक्कीच मुलांनो ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल. आपण अभ्यास केला होता तो आठवायचा आहे आणि उत्तर द्यायचं आहे. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 1 म्हणजेच 2 हे उत्तर अगदी बरोबर आहे. आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत मुलांनो. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 हे अंक असतात त्या संख्या 5 ने विभाज्य असतात मुलांनो आणि ही टिंबटिंबने विभाज्यतेची कसोटी आहे. नक्कीच मुलांनो पर्याय आपल्याला दिलेले आहे 4 आणि दुसरा पर्याय आहे 5. आता बघा मुलांनो हा प्रश्न जर आपण नीट वाचला तर तुम्हाला लक्षात आलं असेल की ह्या प्रश्नामध्येच त्याचं उत्तर आहे. काही प्रश्न असे असतात की त्या प्रश्नामध्येच आपलं उत्तर दडलेलं असतं. तर नक्कीच या प्रश्नामध्ये आपल्याला वाचल्यानंतर समजलं असेल. अगदी बरोबर उत्तर देताय तुम्ही. पर्याय क्रमांक 2 म्हणजे 5 हे उत्तर अगदी बरोबर आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 हे अंक असतात ते 5 ने विभाज्य असतात म्हणजेच त्या 5च्या विभाज्यतेची कसोटी आहे. अगदी बरोबर. पुढचा प्रश्न पाहणार आहोत मुलांनो. ज्या संख्येच्या एकक स्थानी टिंबटिंब हा अंक असतो त्या 10 ने विभाज्य असतात. बघा पर्याय दिलेला आहे 0 आणि दुसरा पर्याय आहे 1. तर यापैकी काय उत्तर असणार आहे मुलांनो? 10 ने विभाज्य असलेल्या ज्या कसोट्या आहेत, विभाज्य संख्या आहेत त्या आठवायच्या आहे. 10 ने विभाज्य म्हणजे नक्कीच मुलांना 10च्या पाड्यात येणाऱ्या संख्या एकक स्थानी 0 असणार. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 1 हे अगदी बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. टिंबटिंब ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळ संख्याही नाही. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 1 आपल्याला दिलेला आहे 1 आणि दुसरा पर्याय आहे 2. या प्रश्नाचं उत्तर काय आहे मुलांनो? अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 1 हे अगदी बरोबर उत्तर आहे. 1 ही संयुक्त संख्याही नाही आणि मूळ संख्याही नाही. आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत मुलांनो. 2 ही सर्वात लहान टिंबटिंब संख्या आहे. बघा 2 ही संख्या काय आहे मुलांनो? संयुक्त संख्या आहे की मूळ संख्या आहे? आठवायचंय आणि उत्तर सांगायचंय मुलांनो. पर्याय कुठला आहे यातला? अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 2 म्हणजेच मूळ संख्या आहे. 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. 6, 36, 49 या संख्यांचे 2 पेक्षा अधिक विभाजक आहे. अशा संख्यांना टिंबटिंब संख्या म्हणतात. तर बघा पर्याय आपल्याला दिलेला आहे मूळ संख्या आणि दुसरा पर्याय आहे संयुक्त संख्या. तर बघा मुलांनो मूळ संख्या म्हणजे काय आपण अभ्यासलं होतं आणि संयुक्त संख्या म्हणजे काय याचा सुद्धा आपण अभ्यास केला होता.
तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे मुलांनो. पण इथे चुकून आपल्याला ओहो दिलंय, म्हणजे हे उत्तर चुकीचं आहे असं सांगतायत. पण घाबरून जायचं नाहीये मुलांनो, आपलं हे उत्तर अगदी बरोबर आहे. बघा, ज्या संख्येचे 2 पेक्षा अधिक विभाजक असतात अशा संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. नक्कीच हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. आपण पुढे जाऊया. 2, 7, 13, 41 या संख्यांचे 1 आणि ती संख्या असे फक्त 2च विभाजक आहे. अशा संख्यांना टिंब-टिंब संख्या म्हणतात. बघा, 1 आणि ती संख्या हेच विभाजक आहे. तर आपण मागचा प्रश्न बघितला होता मुलांनो, की 2 पेक्षा जास्त विभाजक असतील तर उत्तर काय असणार आहे? संयुक्त संख्या. तर पर्याय क्रमांक 1 हा आपलं उत्तर नसणार आहे. संयुक्त संख्या हे उत्तर इथे नाही आहे, म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे योग्य? मूळ संख्या. अगदी बरोबर उत्तर आहे मुलांनो. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. 40, 60, 230, 70, 250, 8340 या संख्या दिलेल्या संख्यांमधील टिंब-टिंबच्या विभाज्य संख्या आहेत. तर या कशाच्या विभाज्य संख्या आहेत? पर्याय क्रमांक 1 आहे 10, पर्याय क्रमांक 2 आहे 2. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे मुलांनो? नक्कीच या संख्याचं तुम्ही नीट निरीक्षण केलं असेल तर या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे. म्हणजेच या संख्या कशाच्या विभाज्य आहेत? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 1 म्हणजे 10च्या विभाज्य संख्या आहेत. पुढचा प्रश्न पाहणार आहोत मुलांनो, 9वा. 471 ही संख्या टिंब-टिंबने विभाज्य आहे. पर्याय दिलेला आहे 5 आणि दुसरा पर्याय आहे 3. तर 471 ही कोणती संख्या आहे, की कशाची ती विभाज्य संख्या आहे? अगदी बरोबर उत्तर द्यायचंय. व्हेरी गुड, अगदी बरोबर उत्तर आहे 3 ची विभाज्य संख्या आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आपण पाहणार आहोत मुलांनो. ज्या संख्येचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात ती टिंब-टिंब संख्या असते. पर्याय पहिला दिलेला आहे संयुक्त आणि दुसरा पर्याय आहे मूळ संख्या. तर नक्कीच ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येतंय मुलांनो. अगदी बरोबर सांगतायत तुम्ही. व्हेरी गुड, संयुक्त संख्या असते. 2 पेक्षा जास्त विभाजक असणाऱ्या संख्येला संयुक्त संख्या असे म्हणतात. अगदी बरोबर मुलांनो. अशा पद्धतीने आपण हे सराव प्रश्न सोडवलेले आहेत. नक्कीच ते सराव प्रश्न तुम्हाला समजले असतील. धन्यवाद.